माऊलींनी सांगितले संतांची खूप सेवा करावी, मनोभावे करावी. त्यांनी स्वतः केली आपल्या गुरूंची. आणि मग आपल्याला सांगितलं, आधी केले मग सांगितले. पण आपला स्वभाव असा बनलेला असतो की तात्पुरतं मानसिक समाधान आपल्याला हवं असतं. ते मिळालं की पुन्हा आपल्यावर जे खोलवर झालेले संस्कार आहेत ते पुन्हा उफाळून येतात. म्हणजे महिन्यातनं एकदा 1 तास बसायला खूप छान वाटतं. पण रोजच भगवंताचं चिंतन अशा पद्धतीने करायचं म्हटलं की आपल्याला अरे बापरे, ही काय नवीन संकटच आल्यासारखं वाटतं. जो संकटातनं सोडवणार आहे त्याचं चिंतन रोज करायचं म्हटलं की माणसाला खूप जड वाटतं. आणि हा जडपणा जाण्यासाठीच आपल्याला सेवा करायची. संतांनी नामस्मरण सांगितलं, त्यांनाही माहिती होतं की हे सांगितलं म्हणजे लगेच करतीलच याची काही गॅरंटी नाही, पण सांगून ठेवायचं. बाबा म्हणायचे, पाऊस कसा पडतोय सगळीकडं समान पडतोय, तिकडंच का पडू तिकडंच का पडू असं काय म्हणत नाही. किंवा बी पेरून ठेवा म्हणायचे, विस्कटा असे त्यांचे शब्द. बी विस्कटून ठेवा, कधी योग्य वातावरण मिळेल, कधी त्याचा योग जुळणी होईल बरोबर, त्या दिवशी ते उगवेल. तसं मनुष्य देह देखील उगवलेला आहे. अनेक प्रकारची पुण्य, अनेक योनींमध्ये, अनेक शरीरांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रसंगात, वेगवेगळ्या प्राण्यांशी, व्यक्तींशी संपर्क येऊन आपल्या हातनं झालेले आहेत. आणि त्याचे तुकडे 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 असे पसरलेत. सलग काय माणूस पाप करत नाही आणि सलग काय पुण्य करत नाही, सामान्यपणे. आणि तो थोडं तुकड्या तुकड्यांनी पाप करतो, तुकड्या तुकड्यांनी पुण्य करतो. त्या पुण्याईचं कलेक्टिव्हली एकदम गोळाबेरीज केली आणि त्या पापाची गोळाबेरीज केली आणि ते समान जर झालं चुकून, तर आपल्याला मनुष्याचा देह नियमाप्रमाणे प्राप्त होतो, कायद्याच्या नियमाप्रमाणे. निसर्गाचा एक अनुशासन आहे, त्या कायद्याप्रमाणे आपल्याला तो देह मिळतो. आता मिळालेला देह माणसाचा जरी असला तरी आपल्यामध्ये सगळे प्राण्यांचे गुण ऑलरेडी त्या देहाबरोबर आलेले असतात. आपल्या देहामध्ये प्राण्यांमध्ये जे गुण असतात ते सगळे आपल्यामध्ये आलेले असतात. म्हणून नाथबाबा म्हणतात की आहार निद्रा भय मैथुनी सर्व योनींशी समसमान. आणखी त्याच्याबरोबर ह्या शरीराचं एकच वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्याला मिळालेला मज्जातंतू आणि त्याला मिळालेली बुद्धी किंवा मेंदूची क्षमता, की ज्याच्याद्वारे तो सगळ्या गोष्टी ओळखू शकतो, सगळ्यांच्याकडे पाहू शकतो, विचार करू शकतो. बाबा गमतीनं म्हणायचे की गाईला गाय आहे म्हणून माहित नाही, म्हशीला मी म्हस आहे म्हणून माहित नाही, झाडाला मी अमक्या झाडाचं झाड आहे, फळ आहे, काहीच माहित नाही. हे सगळं आम्हालाच माहित आहे, बाकी कुणालाही माहित नाही. हे कळते कुणाला? फक्त मनुष्य नावाच्या प्राण्याला. आणि म्हणून त्याला एक चान्स आहे, संधी आहे की ह्या जन्मामध्ये स्वतःचा त्या लेवलवरनं, त्या स्तरावरनं उत्कर्ष करून घेणं, त्याच्यावरून एक पायरी वर जाणं. आणि तो उत्कर्ष आपण करत असतो, नाही असं नाही, पण वेगळ्या माध्यमातून. म्हणजे जास्त शरीराला सुखसोयी देणं, कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक कसं होईल तिकडं आपला कल असतो. पण कितीही केलं तरी भौतिक जगामध्ये कितीही आराम मिळवायचा प्रयत्न केला तर तो काही शेवटी पदरात पडत नाहीच. आणि म्हणून ज्यांनी ह्या तत्वाचा शोध घेतला, ज्यांनी ह्या तत्वाचा अभ्यास केला, त्यांनाही करताना कष्ट झालेले आहेत. फक्त ते त्यांच्या ठिकाणी जी करुणा उत्पन्न झालेली आहे साधनेमुळं, त्या करुणेचा आपल्याला फायदा होतो. जसं एखादे आई वडील खूप कष्ट करून मुलांना शिकवतात आणि आपल्याकडे नसलेली वस्तू, आपल्याला न मिळालेल्या गोष्टी माझ्या मुलांना मिळाव्यात म्हणून आयतं देतात, तसं आपले संत आहेत. संत खूप मेहनत घेतात, स्वतः खूप कष्टाने, खूप समर्पणाच्या भावनेने ज्ञान प्राप्त करतात आणि आपल्या सगळ्यांना कळावा म्हणून आयतं देऊन टाकतात. जसं माऊलींनी दिलं आणि आजपर्यंतच्या संतांनी सर्वांनी दिलं. हे सगळं झालं, आता उरतं ते कोणाचं कर्तव्य? आपल्या सगळ्यांचं, साधकाचं, शिष्याचं, मुमुक्षुचं, जिज्ञासूचं पण काहीतरी कर्तव्य आहे. त्यानं काय कर्तव्य करायचं आहे ते आज आपल्याला महाराजांनी सांगितलं.
तनु मनु जीवे चरणांसी लागा. किंवा माऊलींची एक सुंदर ओवी आहे पुढे आणखी. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझे रूपडी, तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. उदाहरण देताना आपलं व्यवहारातलं दिलंय, कारण आपल्या सगळ्यांना कुठली सवय आहे हे आधी संतांनी बघितलं आणि तेच उदाहरण दिलं. कारण आपल्या पचनी पडण्यासाठी आपल्याला कळत नाही ना. चांगलं उदाहरण दिलं तर हे आम्ही कधी ऐकलेलं नाही होतं आणि ते भावना पोचत नाही, म्हणून संतांनी उदाहरण दिलंय. आपल्याला एखादी प्रिय व्यक्ती किंवा त्याच्या खाली जाऊनच माऊलींनी सांगितलं की एखाद्या माणसाची एखाद्या स्त्रीवर, सुंदर स्त्रीवर जशी नजर पडलेली असते आणि मनामध्ये तोच विचार सातत्यानं सुरू असतो, तसं माझ्या संतांवरती सुद्धा काय पडावी, आपली दृष्टी पडावी. म्हणजे त्यांचा सतत विचार व्हावा, त्यांच्याच प्रेमात पडावा. जसं श्रीकृष्णाला बघून गोपिका बोलल्या आणि त्यांच्या अंतर्मनामध्ये सतत त्याचाच विचार चालू राहिला. बाह्य मनाने त्या काहीतरी काम करत असायच्या, संसार करत असायच्या, काहीतरी सुरू असायचं, पण मनामध्ये विचार सतत कोणता आहे, श्रीकृष्ण काय करत असेल, कुठे भेटेल, रस्त्यात परत आडवा येईल का, दगड मारेल का आम्हाला. त्रास व्हायचा, पण तो त्रास त्यांना हवासा वाटत होता, चांगलं वाटायचं. तो भेटला नाही तर त्या उदास व्हायच्या. नुसतं म्हणणार वरवरनं की त्रास देतोय, पण एखाद्या दिवशी जर कृष्ण आडवा आला नाही तर त्यांना खूप वाईट वाटायचं, आज कुठे गेलाय हा, वाट बघत थांबायच्या त्या बराच. तर आपल्या मनामध्ये संतांच्या विषयी ही भावना असावी. संत हेच आपल्याला सर्व नातेवाईकांप्रमाणे वाटावे, मित्राप्रमाणे वाटावे, सगळं 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 त्यांच्यापाशी आपलं मोकळं व्हावं. संत कसे असावेत हे सुद्धा महाराजांनी छान सांगितलं. आचार्य सुद्धा शंकराचार्य अगदी 32व्या वर्षी ज्यांनी देहविसर्जन केले, असे एक तरुण संत आपल्याला सांगतात की सद्गुरू हा निव्वळ ब्रह्मज्ञानी किंवा ब्रह्मवेत्ता असून चालणार नाही. मग काय असायला पाहिजे, तर त्याच्याजवळ एक विशाल हृदय असलं पाहिजे, विकसित मन असलं पाहिजे, ज्याला माऊलींनी 26 गुणांपैकी अपयशून्यम हे नाव दिलेलं आहे. भगवंतांनीच दिलेलं आहे, माऊलींनी पुन्हा त्याचा विस्तार केला. कारण अपयशून्य ही क्वालिटी अशी आहे, हा गुण असा आहे संतांच्या ठिकाणचा की कोणत्याही पद्धतीचा साधक असो, ज्याला काही कळतंय, ज्याला काही कळत नाही, काही शिकलेला आहे, काही न शिकलेला आहे, काही अध्यात्मातला लवलेश नाही, पण संतांवरती खूप प्रेम आहे, असे काही साधक मी बाबांच्या वेळी बघितले की जे अगोदर खूप मोठे दरोडे घालत होते, पण बाबांना भेटले आणि मग त्यांच्यामध्ये मानसिक बदल झाला आणि त्यांचा स्वभाव मूळ होता तो होताच, पण बाबांच्या पुढे बसले की अगदी समाधी लागल्याप्रमाणे बसणार शांतपणे. आणि मग काय व्हायचं की राग जर आला तर दुसऱ्याला बोलण्याच्या ऐवजी ते आपलंच डोकं आपटून घेणार जमिनीवर. म्हणजे हे मी बघितलेलं, अनुभवलेलं सांगतो. तर असेही काही साधक असतात की ज्यांना संतांना सांभाळून न्यावं लागतं. फक्त भाव हाच असला पाहिजे, एकतर तो जिज्ञासू पाहिजे किंवा संतांच्या ठिकाणी त्याचं खूप प्रेम असावं. संतांना ते आवडतं खूप. तो ज्ञानी नसला तरी देखील संतांना खूप आवडतो, कारण योग्य त्या ठिकाणी त्यानं भाव ठेवलेला आहे. मग तो हळूहळू त्याचं सगळं चलनवलन बदलायला सुरू होतं. संतांच्या सानिध्यात आल्यानंतर तनु मनु जीवे चरणांसी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. हळूहळू तो घडायला सुरू होतो. कळत नाही त्याला. काही दिवस गेले, काही महिने गेले, काही वर्ष गेली, त्याच्यामध्ये बदल होतो. अट एवढीच आहे की कसाही असू दे, पण त्याला मला सुधारायचं आहे अशी भावना किंवा त्या संतांवरती, संतांच्या वचनांवरती प्रेम, विश्वास असावा. ह्याला माऊलींनी अपयशून्य म्हटलंय. संत मग त्याच्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यातले कुठलेही गुणदोष न बोलून दाखवता हळूहळू त्याला तयार करून त्याला अशा एका ठिकाणी नेऊन बसवतात आणि नंतर लांब जाऊन बघतात आणि म्हणतात. बाबा म्हणायचे इमारत बांधकाम दिवसभर सुरू असायचं, रात्री 2 जरी वाजले असले तरी चहा करायचा आणि मग ते लांब जाऊन इमारत बघायची आणि म्हणे हा चांगली दिसते, आता आणखीन काय करायला पाहिजे ह्याच्यात. तर संत असं माणसं तयार करताना सुद्धा करतात की ते तयार करतात सगळ्यांना आणि म्हणतात मी काही केलेलं नाही, किती ह्यानं प्रयत्न केले म्हणून तयार झाला. ह्याला माऊलींनी 26वा गुण सांगेल. खूप सोडवून सांगितलं फक्त माऊलींनीच. बाकी कुठंही आपल्याला ह्या गुणाविषयी ऐकायला मिळत नाही, वाचायला मिळत नाही.
आणि त्याचा विस्तार माऊलींनी जो सुंदर पद्धतीने केला, तो गुण संतांच्या ठिकाणी असावा असं आचार्यांचं सुद्धा मत आहे. म्हणजे मग काय होतं, त्या साधकाचा उद्धार होतो. नाहीतर कसं होतं, एक आत्ता आहेत आंध्र प्रदेशमध्ये श्री एम म्हणून, त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. गेल्या जन्मी मधू नावानं प्रसिद्ध होते आणि या जन्मी ते एका मुस्लिम कुटुंबामध्ये जन्माला आले. आता त्यांचं वय 75 असेल. आम्ही त्यांना भेटलो. त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याची आत्मकथा. तो गुण संतांच्या ठिकाणी नसेल तर शिष्य चांगला असून सुद्धा त्याचा उपयोग होत नाही, किंवा संत महायोगी आहेत पण शिष्याच्या ठिकाणी जिज्ञासा नाही, मुमुक्षत्व नाही, संतांवरती श्रद्धा नाही आहे, तरी देखील तो शिष्य तसाच राहतो. कितीही वर्ष संतांच्या सानिध्यात असला तर संतांच्यामुळं त्याच्या शरीराच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी काही सूक्ष्म बदल होतात, पण तो मनावर घेतोय का नाही हे त्याच्यावरच सर्वस्व अवलंबून आहे. आणि मग तो मधू समाधी लावून बसलेला आहे हिमालयामध्ये बद्री केदारनाथच्या वर. आणि एक मुस्लिम फकीर ज्याचं सगळं शरीर जखमा झालेले आहेत, कपडे फाटलेले आहेत, पायांना भेगा पडलेले आहेत, आणि त्या थंडीच्या दिवसात तो गुरूंना शोधत शोधत वर गेलाय. आणि तिथं हा साधू तरुण, अगदी 20-22 वर्षाचा असेल, समाधी आसन स्थिर करून छानपैकी बसले. खरं तर समाधी ही ध्यानाची किंवा साधनेची शेवटची पायरी आहे. त्या पायरीमध्ये हा स्थिर बसलेला. आणि तो साधू किंवा फकीर त्याला जाऊन मिठी मारतोय खूप वेगानं जाऊन, आणि माझे गुरु मला सापडले, मला आता तुम्ही जवळ करा, असं रडायला लागलाय, ओरडायला लागलाय. आणि मधू एकदम समाधीतनं जागा झाला आणि त्याला दिलं ढकलून. मी कोणाचा गुरु नाही आणि कोण माझा शिष्य. हे वाक्य मधूच्या तोंडातनं बाहेर पडलं. चांगलं आहे, वैराग्य म्हणून खूप चांगलं आहे, पण सद्गुरूंच्या ठिकाणी कोणत्या गोष्टींचा विकास असावा हे सांगण्यासाठी आपल्याला उदाहरण. आणि मग फकीर म्हणतोय, नाही तुम्हीच माझे गुरु आहे, कारण मला माझ्या गुरूंनी प्राण सोडताना सांगितलं होतं, देहत्याग करत असताना, की अमक्या वर्णनाचा तुला एक युवक भेटेल, तोच तुझा गुरु आहे, तोच तुला साधना शिकवेल पुढची. आणि त्यानं ते मान्य केलं नाही म्हणाला, मी कुणाला जवळ करणार नाही, माझे कोण शिष्य नाहीत आणि मी कुणाचाही गुरु होणार नाही, आणि माझ्यापासून तू दूर जा. तर मी फकीर म्हणाले, माझ्या जगण्यामध्ये आता काही अर्थ नाही, मी खास माझ्या गुरूंना शोधत होतो, आणि जर तुम्ही मला जवळ केलं नाही तर मी अलकनंदा नदीमध्ये उडी टाकणार. पलीकडेच नदी वाहत होती, उंच उंच कडे आहेत हिमालयामध्ये खूप, आणि तिथं उडी मारणार आणि जीव देणार. दे म्हणाला, माझा काही संबंध नाही तुझ्याशी. आणि त्या फकीरांनी खरोखर उडी मारली आणि त्यांचा देहविसर्जन केलं. आता पुढं काय झालं की मधूचे जे गुरु होते तिथं आले, म्हणजे महाअवतार बाबाचे, आणि त्यांनी त्यांची चांगली हजेरी घेतली. ते म्हणाले, 12-12 वर्ष तू समाधीमध्ये राहून जर तुझ्या मनामध्ये करुणा निर्माण होत नसेल तर मग तुझ्या ह्या तपश्चर्याचं काय करायचं म्हणाले. सेवेची गरज काय हे मी सांगण्यासाठी, आणि अभ्यासाची म्हणून अभ्यासाची काय सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ, असं म्हणते. मिळ म्हटले म्हणजे आपल्यालाच करायचा आहे तो, थोडक्यात कर. मग त्यांनी शिक्षा दिली की आत्ताच्या आत्ता तुझी जी साधना झालेली आहे त्या साधनेच्या जोरावरती तुझा प्राण बाहेर काढ म्हणाले. आत्ताच्या आत्ता तू देहत्याग करायचा. ह्याला काही कळेना, थोडंसं नाखुशीनं त्यानं देहत्याग करायचं ठरवलं आणि सांगितलं गुरूंनी की जेवढे फकीराचे हाल झाले होते तेवढेच हाल तुझे झाल्यानंतर पुन्हा माझी भेट होईल. म्हणजे एवढी उच्च कोटीची साधना असतानाची ही गोष्ट मी सांगते, आपण तर खूप अजून लहान आहे. आणि मग त्याला देहत्याग करायला लावला आणि सांगितलं की मी तुला योग्य ठिकाणी जन्माला घालीन, पण तुझा जन्म मुस्लिम घराण्यातच होणार, कारण तुला त्या दुःखाची तीव्र जाणीव झाली पाहिजे, त्याच्याशिवाय तुझ्या अंतःकरणामध्ये करुणाभाव जागरूक होणार नाही. कारण आपल्याला जसं आता ह्या स्वतः प्राध्यापक असल्यामुळे त्यांना जास्त अनुभव आहे आमच्यापेक्षा सुद्धा, की लहान मुलांना शिकवत असताना, मोठ्या मुलांना शिकवत असताना बऱ्याचदा त्यांच्याशीच समरस व्हावं लागतं. तो विषय त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून साधू संतांना देखील अगदी खाली यावं लागतं. जसं नाथांनी अगदी साड्या नेसून भारुडं पण केलीच त्याला.
सोंगी भजनाचे प्रकार त्यामुळेच पुढे आले की हे जी जनता आहे त्यांना कोणत्या भाषेत सांगावं. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा आपल्याला साध्या भाषेत सांगितलं. आणि मग ते मधू आले जन्माला, तिथनं पुढे शोध केला. आता ते आहेत, हयात आहेत, तुम्ही सुद्धा भेटू शकता. अमृत देशमुख खूप मोठी संस्था आहे त्यांची, खूप विद्वान आहेत ते, का तपस्वीच आहेत, त्यामुळे काही प्रश्नच नाही. पुन्हा लवकर लवकर त्यांनी साधना पूर्ण केली आणि ती कंडिशन झाली. ते सुद्धा अलकनंदामध्ये मग उडी मारायला गेले, त्यांचे वस्त्र फाटलेले, सगळ्या अंगाला जखमा झालेल्या, गुरु काय भेटत नव्हते योग्य. आणि ती उडी मारणार तेवढ्यात बाबाजींनी थांबवलं आणि त्यांना पुन्हा त्यांच्याकडनं साधना 4-5 वर्ष करून घेतली चांगल्या पद्धतीनं. आणि त्यांना विवाह करायला लावला, हे महत्त्वाचं आहे. त्यांना सांसारिक अनुभव सुद्धा घ्यायला लावले, कारण अनेक जन्म त्यांच्या साधनेमध्ये गेले होते. ह्या जन्मामध्ये त्यांना विवाह करायला लावला आणि गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी विवाह केला आणि त्यांना सारस्वत ब्राह्मण बायको मिळाली आणि त्यांना एक मुलगी एक मुलगा असं सगळं त्यांचं कुटुंब. या अनेक महान महान संतांच्या ठिकाणी त्यांनी सेवा दिली. अनेक ठिकाणी ज्ञानप्राप्तीनंतर सुद्धा गुरूंनी त्यांना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आश्रमांमध्ये जायला सांगितलं, ज्ञानाची प्राप्ती सर्वांगीण होण्याकरता. अगदी संडास धुण्यापासून त्यांनी रामकृष्ण मिशनमध्ये, जय कृष्णमूर्तींच्याकडं, बाबाजींकडं, अनेक क्रांतिकारकांकडं, बरेच संत यांच्याकडे सेवा दिली. ह्याचं कारण काय? ज्ञानाच्या अगोदरची सेवा आपण करणारच आहे, त्यावेळेस आपण खूप अडाणीपणानं सेवा करत असतो. माऊलींनी सांगितलं की आपल्याला सेवेचा पटकन काय होतं, त्यावेळेस गर्व निर्माण होतो की मी केली, मी नसल्यावर कसं चालते बघूया वगैरे वगैरे. खूप म्हणजे सामान्यपणे माणसाच्या मनामध्ये किती विचार येतील ह्याचं खरं तर गणित लावणं अशक्य आहे. जेवढा भगवंत अनंत आहे तेवढा अज्ञान सुद्धा कितीतरी पसरलेला असतं. आणि कधी कधी आपल्या दृष्टीनं विचार केला, आपल्या दृष्टिकोनातनं म्हणतोय बरं का, तर माया भगवंतापेक्षा श्रेष्ठ ठरते कधी कधी. कारण भगवंत एवढा व्यापक असून सुद्धा त्याचं पुसटसे सुद्धा जाणीव आपल्याला होऊन देत नाही, कल्पनाच येऊन देत नाही. आणि आलीच तरी त्याच्यावर सुद्धा झाकरण घालून टाकते. म्हणजे चांगदेवासारख्या माणसाला सुद्धा ती भुलवते, विश्वामित्रांसारख्यानं सुद्धा भुलवते, साधकाला साधना करताना सुद्धा अडचण निर्माण करते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो ज्ञानी असो, गुणी असो, विद्वान असो, तपस्वी असो, त्या ठिकाणी कसं अडवायचं ते मायेला चांगलं जमतं. तो घरातच अडवते असं नाही, ते अध्यात्मात सुद्धा आपल्याला अडवते. आणि ह्या सगळ्यातनं सुटण्याचा मार्ग म्हणजे फक्त सेवा आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाही. म्हणून तुकाराम बाबांनी किंवा माऊलींनी, नाथांनी अभंग लिहिताना अभंग ही त्यांची खरी विचारधारा आहे. बाकीचे ग्रंथ आहेत ती कोणत्या तरी एका विशिष्ट ग्रंथाचा आधार घेऊन केलेली टीका आहे, त्यांचं स्वतःचं मत देखील मांडलंय. पण अभंग मात्र लिहिताना त्यांनी स्वतःचं पूर्ण मत मांडलेलं आहे आणि त्यामध्ये सतत आपल्याला त्यांनी सेवेचा सल्ला दिलाय. कारण आपल्यामध्ये पटकन ज्ञान स्थिरावत नाही. वैराग्य परखड परिपूर्ण झाल्याशिवाय ज्ञानाचं स्थिर होणं होत नाही. ज्ञान आपल्यामध्ये थांबत नाही, येतंय. सत्संगात बसल्यापुरतं खूप छान वैराग्य येते, अगदी समाधी अवस्थेपर्यंत जातोय. भगवान दत्तात्रेय म्हणाले, अवधूत म्हणाले यदूला, बघ मी ध्यानाला बसलो की माझी समाधी लागते आणि ध्यानातनं उठलं की सगळा प्रपंच चाटवायला चालू होतो. कुणाची स्थिती आहे ही? आपण ज्यांना दत्तगुरु म्हणतो त्यांनी स्वतःचं मत सांगितलंय भागवतामध्ये. आणि मग मी काय करायचं असं विचार केला आणि माझ्या सद्गुरूंनी दिलेली साधना खरी आहे हे पण मला कळालं, कारण माझी लगेच समाधी लागायची, मन स्थिर व्हायचं त्याच्यावरती आणि डोळे उघडले की विचार सुरू व्हायचे परत. मग हे असं का होतंय? म्हणून मी ज्याच्यामुळे त्रास होतोय त्या सगळ्या विक्षेपांचा अभ्यास करायला चालू केला आणि त्या माध्यमातून सगळ्या विश्वाला गुरु केलं. त्यातले 24 तेवढे तुला सांगतो म्हणाले, पण एवढ्यावरच थांबू नकोस, सगळ्या विश्वामध्ये गुरुतत्व व्यापून आहे. आणि त्या सगळ्यातनं मी काहीतरी बोध घेतला आणि मग माझं अंतःकरण शांत झालं आणि स्थिर झालं. आता कळतंय सर्वं खलु इदं ब्रह्म कसं आहे. मग सांगितलं त्यांनी. आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला जेवढं होईल तेवढा अध्यात्माकडे ओढ धरायला पाहिजे. पहिल्यांदा मानसिक ओढ महत्वाची. नाहीतर काय होतं, संत एवढं जागं का करतात? मज निरंतर जागं देते. का जागं करायचं? तर आपल्याला कोणीतरी ना असं प्रोत्साहन देणारं, प्रेरणा देणारं नेहमी पाहिजे असते. कारण आपण संसारामध्ये जगत असताना आपलं मोटिवेशन कमी होते हळूहळू. सत्संगात आलं की खूप आपल्याला प्रेरणा निर्माण होते
सत्संगातनं गेलं, बाबा म्हणायचे डोंगर उतरले की कॅसेट चेंज, कॅसेट बदललं. आणि मग ते बदललेल्या कॅसेटमध्ये मग ते परमार्थ कुठंतरी असा हलत असतोय, मध्ये डचमळत असतो आणि खालचं कॅसेट वेगळं असतं. परमार्थ कसा तरी आपला जीव धरून असतोय पुढच्या महिन्यापर्यंत, आणि मग पुन्हा आलं की पुन्हा चार्जिंग. आणि ही सत्य वस्तुस्थिती आहे, ही स्वीकारली पाहिजे. ही टीका वगैरे काही नाही आहे, कुणाचा दोष नाही. आम्ही सुद्धा त्या अवस्थेतनं गेलेलो आहे, चाललेलो आहे. साधनेमध्ये सुद्धा विविध टप्पे येत असतात, आणि त्या सगळ्या टप्प्यांमध्ये सावध राहण्यासाठी आपल्याला संतांची गरज आहे. आपण आपल्या बळावर म्हणू शकत नाही की मी आहे, मी लय समर्थ आहे, मी लय घट्ट आहे, मी असं करू शकते. नाही करू शकत. एका सेकंदात आपली टायर पंक्चर होत्या. जरा इकडं तिकडं झालं की माणूस पंक्चर होते लगेच मनातली भावना बदलते, लगेच 100 विचार यायला चालू होतात, लगेच सगळं उलटं सुलटं होऊन जातं. आणि ते सगळं थांबवण्यासाठी आपल्याला संतांच्या आधाराची गरज असते. जसं लहान मुलांना चालण्यासाठी मोठ्या माणसांचं बोट धरायला लागते, तसं आध्यात्मिक ज्ञान आपल्यामध्ये स्थिरावावं. ते स्थिर होत नाही तोपर्यंत संत विश्वास ठेवत नाहीत कोणावर. प्रेम करतात सगळ्यांवर, कौतुक पण करतील, पण विश्वास ठेवून राहत नाहीत, कारण कधीही माणसाची अवस्था बदलते. जोपर्यंत तो परफेक्ट व्यवस्थित ज्ञानामध्ये येत नाही आणि त्या ठिकाणी स्थिर होत नाही, तोपर्यंत संत सगळ्यांना लहान मुलांप्रमाणे सांभाळतात. जसं दासबोधात समर्थ म्हणतात की येणारे भाविक म्हणजे लहान मुलंच समजा, किती म्हातारा असला तरी. जसं मुक्ताबाईने चांगदेवाला म्हातारा म्हटलंय, कारण आंघोळ करायला बसल्याने आंघोळ घाल म्हणते, तो बघायलाच तयार नाही, का तर आजीवन ब्रह्मचारी. मुक्ताबाई म्हणते आता म्हातारा झालास की, मी तुझ्या केवढी लहान आहे तुझ्यापेक्षा, मी आता सुद्धा तुझं माझ्याकडे बघायला धाडस होत नाही, किती द्वैत तुझ्या मनामध्ये म्हणतात. आपण कसं 12 वर्षाच्या मुलीला सहज आंघोळ घातली असती, पण हा बघायलाच तयार नाही, तिकडं तोंड करून उभा राहिला. आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला खरोखर जिवंत सद्गुरू, माऊली म्हणाल्या तसं जिवंत सद्गुरूंची आपल्याला आवश्यकता असते. कारण बऱ्याच शास्त्रातल्या गोष्टी आपल्याला त्याचा नेमका अनुभव आहे काय ते घेतल्याशिवाय समजत नाही. नेमका अनुभव हा खूप अभ्यासपूर्वक असतो. जसं आम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल असायचे, प्रयोग असायचे, त्या प्रयोगाचा आम्हाला एक आदर्श मोजमाप दिलेला असायचं की हे मोजमाप तुमचं आलं पाहिजे हा प्रयोग केल्यानंतर. मग आम्ही करायचो आणि शेवटी यायचं, वर तरी जायचं त्याच्या दिलेल्याच्या किंवा खाली तरी. मग आम्ही म्हणणार सर असं व्हायला लागलंय, तर सर म्हणायचे बरोबर आहे, हे जे आदर्श दिलंय ना ते कधीच येत नाही म्हणायचे प्रॅक्टिकल करताना. कारण तुम्ही ते सगळं मिश्रण करत असताना किंवा ते बरोबर तुम्ही फिजिक्समध्ये आता मी सांगू शकत नाही तुम्हाला, हँडल करत असताना ते आपल्या हातांमुळं, आपल्या मनाच्या अस्थिरतेमुळं काही कमी जास्त होतच असतं. पण जवळपास त्या मेजरमेंटच्या यावं असा आपल्या गुरुजींचा प्रयत्न असायचा. तसं संत देखील आपल्यासाठी प्रयत्न करतात की त्यांची बुद्धी जवळपास त्या तत्वाच्या जावी, आणि तिथनं पुढचा अभ्यास कोणी करावा? मग त्या साधकानंच. भगवंतावर प्रेम करणं हे साधकाचं स्वतःचं कर्तव्य आहे. तिथंपर्यंत नेऊन सोडणं, रस्त्यावरनं तो धडपडून वाट चुकून जात असेल तर त्याला परत रस्त्यावर आणणं, लईच वेळ पॉज घ्यायला लागला तर त्याला उठवणं, खायला घालणं आणि पुढं नेणं, हे संत करतील आपल्यासाठी. पण ईश्वरावर प्रेम करायचं का नाही हे कुणी ठरवायचं आहे? आपण स्वतः. आपल्याला त्याची आवड, म्हणून तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी. जशी एखाद्या विक्षिप्त माणसाला जसं एखाद्या स्त्रियांकडे बघण्याचा शौक असतो, आवड असते, आणि सुंदर स्त्री दिसली की तिच्याकडेच बघत बसतो, तसं माझ्या संतांकडेच बघत राहावं सगळ्यांनी. त्यांच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावं, त्यांच्या ठिकाणी सगळा आपला भाव एकाग्र व्हावा, असं माऊली म्हणते. त्यालाच म्हणायचं तनु मनु जीवे चरणासी लागावे, म्हणजे दास होऊन राहावं, अगर्वता करावे दास्य सत. त्यांच्या ठिकाणी पडवणी राहीन तयेठ. मग संत जो उपदेश करतात तो आधी आपल्या अंगामध्ये बाणवायचा. आपल्यामध्ये कसं ते तत्व दडलंय, आणि सगळं आतच आहे, हे विश्व सुद्धा आतच आहे, बाहेर नाहीच आहे. आपल्याला एक होणारा हा भास आहे की हे सगळं मला बाहेर दिसतंय, इथं हा इथं बस, नाही आहे आतमध्ये. आतमध्ये जर हे नसेल तर बाहेर काहीही होऊ शकत नाही, दिसत नाही, सगळं स्तब्ध होऊन जाईल. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही जेव्हा TV बघत असताय तेव्हा तुमच्या सगळ्या वृत्ती त्या TV तल्या गोष्टींशी एकरूप झालेल्या असतात.
तेव्हा तुम्हाला जगाचं काहीही भान नसतं. साधं उदाहरण आहे, मायेतलं उदाहरण. किंवा आपल्या एखाद्या आवडीच्या गोष्टीमध्ये किंवा एखादा अत्यंत व्यसनी माणूस व्यसन करत असतोय, तेव्हा तो बेधुंद झालेला असतोय. त्याचं कुणीकडेही लक्ष नसतं. आपल्याला जागं करावं लागतंय त्याला, की तुझं लक्ष कुणीकडे आहे. आम्ही 10 वेळा तुझ्या समोरनं गेलो, तुला दिसलं नाही काय? तशी आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा अवस्था आहे. आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे. आणि आपण आपल्या स्वबळावरती हा विचार करत नाही. करायचं ठरवतो, आपण आरंभशूर आहे. म्हणजे सुरुवात करताना जोरात आणि पुढं टिकवायचं म्हटलं की नाही. आमचे एक पारसनीस सर म्हणून होते, ते आम्हाला सारखं 10वीला गेल्यावर मोटिवेट करायचे. मग आम्ही ते बोलले त्या दिवशी तेवढं जोरदार अभ्यास करणार आणि दुसरा दिवस आला की आणि परत होतं तसं. त्यांनी सांगितलंय तेव्हा तेवढंच. मग संतांची गरज ह्याचसाठी की आपल्याला रोज कोणतरी रिंग मास्टर आपल्या डोक्यावर पाहिजे. गुरुच तो रिंग मास्टर आहे. पण गुरु काय करतो? प्रेमानं असेना, रागानं असेना, चेष्टा मस्करी करत असेना किंवा टोमणे मारत असेना, पण आपल्याला त्या तत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. कधी साधकाचा मूड नसला तर त्याची गोड बोलून तिथं आणेल. कधी तो वेगळ्या मूडमध्ये असेल तर एखादा झटका देऊन पण आणेल. पण त्यांचं एकच ध्येय असतं सद्गुरूंचं, की ह्याला काहीही करून ह्या तत्वाशी नेहमी एकरूपच ठेवायचं. ह्या तत्वावरनं हलता कामा नये. अगदी युक्तेश्वरगिरींचं उदाहरण जर आपण घेतलं परमहंस योगानंदांच्या बाबतीत, तर गुरु शिष्याला सांगतात, म्हणजे हा सुद्धा एक काय आहे, मजेचा भाग आहे. गुरु शिष्याला सांगतात, बघ मी माझ्या अवस्थेतनं खाली येताना तुला कधी दिसलो तर तू मला जागं कर. शिष्य अजून तयार पण झालेला नाही. मग आता ते बघण्यासाठी ह्याला जागच राहायला पाहिजे की कायम, म्हणजे मनानं जागरूक राहिलं पाहिजे ना. आता संतांचा दोष शोधायचा आहे म्हटल्यावर साधकाला किती तयार झालं पाहिजे. तर हे संतांची एक पद्धत नाहीये की बाबा ह्याच पद्धतीनं मी साधकाला घडवीन. कसं घडवतील काय सांगता येत नाही. ते त्यांच्या मतावर अवलंबून आहे. म्हणजे ते हयात असताना जशी परिस्थिती आहे, जसे साधक आहेत आणि काय आहे त्या वेळेला ते म्हणजे असं काय आपण भारतात शिक्का मारू शकत नाही की आमच्या गुरूंनी असं केलंय म्हणून मी पण पुढे साधक असंच घडवीन. असं जर मी म्हणत असेल तर मी फसणार. आणि मग मला काय करायला पाहिजे? तर जे जे माझ्या समोर येणार आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भक्त. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि ते जे भूत आहे ते काय भूत सरळ मार्गी येत नाही आपल्याकडं. नाना तऱ्हांनी आपल्या समोर उभं राहत असतं. आणि त्या नाना तऱ्हांच्या भूतांच्या समोर आपल्याला ते तत्व कसं बघायला शिकायचं, हे कसरत आहे. डोंबाऱ्याची जशी तारेवरची कसरत असते की नाही, तशी आपल्या मनाची कसरत आहे. ज्याचा विवेक जागरूक आहे, ज्याचा विवेक अतिशय तीक्ष्ण झालेला आहे, अगदी सुईच्या टोकापेक्षा सुद्धा तीक्ष्ण, तोच फक्त ह्याला आरपार जाऊ शकतो. नाहीतर जाता येत नाही. ही आपल्यावर झालेली गुरूंची कृपा असते. कारण संत तेथे विवेक असणे. संतांच्या ठिकाणी विवेक अंगभूत झालेला असतो आणि साधक काय करत असतो? विवेक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एक गमतीचा भाग आठवला म्हणून सांगतो की सामान्य लोकांना साधक जास्त आवडतो, संत आवडत नाही. कारण साधक नियमबद्ध असतोय. पहाटे 3ला उठतोय, ध्यानाला बसतोय, तिथनं पुढं कमी बोलतोय, नियम पाळतोय, खातोय व्यवस्थित, सांभाळून असतोय, विद्यार्थी दशा सांभाळत असतो. आणि तो सामान्य लोकांना फार आवडतो. कारण बघा काय नियमबद्ध महाराज आहेत. आणि संत असतात ते कसे पण असतात. त्यामुळे संतांची आवड फार नसते लोक. कारण संतांना तेवढंच काम नसते, लय काय काय करायचं असते त्यांना आयुष्यामध्ये. हयात आहेत तोपर्यंत बरंच त्यांच्या मागे भगवंतांनी बऱ्याच सूक्ष्म गोष्टींची उपाधी लावलेली असते. त्यांना बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या असतात वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणजे हे मी स्वतः बाबांच्याकडे पाहून बघितलं आणि अनुभवलं की एवढा 10 दिवस निर्विकल्प समाधीमध्ये इकडं तुमच्याच तालुक्यामध्ये अगदी तरुण वयामध्ये 3-3 दिवस अग्नीमध्ये उकडून निघालेले तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलेले. मग आपल्यामध्ये एवढे मिळून मिसळून का राहत होते? योगी आणि निर्मळ हे कठीण आहे ना. पण योगी तसं बघायला गेलं तर लोकांपासून लांब, थोडेसे तुसडे, कुणाला जवळ न करणारे असे असतात. कारण त्यांना त्यांच्या साधनेमध्ये राहायचं असतं. पण बाबा एका विशिष्ट टप्प्यानंतर तुमच्यामध्ये मिसळले, सगळ्यांच्यामध्येच मिसळले आणि सगळ्यांना हसत खेळत हसीबा खेलीबा करीबा ध्यानम, ध्यानाच्या टप्प्यावर आणले. बरेच असे होते की त्यांना ध्यान हा शब्द ऐकून सुद्धा माहीत नव्हता, अध्यात्म ऐकून माहीत नव्हतं. रोज मटण लागायचं, रोज दारू प्यायला लागायचे.
असे लोक आज 3-3 तास बसायला लागले ध्यानाला. हे कशामुळे झालं? तर ह्याच्यासाठी आपल्याला संतांच्या सेवेची गरज आहे. संतांची आपण सेवा करत गेलो. मला हा विषय खूप आवडलाय आज माऊलींचा, म्हणून मी आज बोलायला लागलो. कारण ह्या विषयावर बोलायला होत नाही बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयांवर. आणि हा मूळ विषय आहे, कारण ह्याच्यासाठी आपल्याला कुठल्या ग्रंथांचं शिक्षण असायची गरज नाही. काकांचं उदाहरण दिलंच त्यांनी, ग्रंथ पाठांतर करणे म्हणजे काय तुम्ही ऐकलं मगाशी. नंतर तुम्हाला समजेल. बाबा पण म्हणायचे की ग्रंथ लगेच वाचायला जाऊ नका, पहिल्यांदा गुरूंना भेटा. काय होतं ग्रंथ वाचलं की आपल्या मनाची एक वाईट सवय आहे, ह्या ग्रंथात असं सांगितलं होतं खरं आमचे गुरु काय तसं वागत नाही, लगेच शंका येते. किंवा आम्हाला असली साधनाच दिली नाही. समर्थ तर दासबोधात एवढं परखड बोलतात की ज्या साधनेमुळे तुमचं कल्याण होत नाही ती साधनेची रीत बदला म्हणतात. परंपरेनं आले म्हणून करू नका साधना, फक्त बदल करा. जसं बाबांनी आपल्या पूर्ण जंगली महाराजांच्या कार्यामध्ये 99% बदल केला. अगदी नाव सुद्धा बदलून विश्वात्मक गुरुदेव करून टाकलं, जयघोष बदलला, आत्मा मालिक केलं. का केलं? तर ज्या गोष्टीमुळे लवकरच ज्ञान होण्याची शक्यता आहे तशी साधनेची रीत आपल्याला वेळोवेळी बदलता आली पाहिजे. जसं तुम्ही जुनी घरं पाडली, नवीन बांधली, आत संडास बांधले, बाथरूम बांधले, बेसिन बसवले, नवीन किचन ओटा केला. कशासाठी केला? असं जुनच का ठेवलं नाही? तसं संतांनी, माऊलींनी, तुकाराम बाबांनी, एकनाथ बाबांनी सुद्धा वेळोवेळी साधनेमध्ये बदल केले. त्यामुळे तत्कालीन लोकांनी त्यांच्यावर खूप टीका केली. खरं त्यांनी काही लक्ष दिलं नाही, अजिबात लक्ष दिलं नाही. तसं आपल्याला हे बदल करण्याचं सामर्थ्य जे आहे ते जिवंत संतांमुळे मिळतं. नाहीतर आपण घाबरतो, लय वर्षांची परंपरा कसं बदलायचं. काळ सिद्धेश्वरांनी सुद्धा बदल केले, पडदे धरून चालायचं त्यांच्या भोवती, त्यांनी सगळं मोडून काढलं. ज्याच्यामुळे आत्मज्ञान होत नाही त्या प्रथांचा काही उपयोग नाही. आणि म्हणून आपल्याला हयात संतांची खूप गरज असते. बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली, कोण पुण्य त्यांचा होई नसेल. आणि ते भेटलेच तरी त्यांच्याकडे टिकणं अवघड. त्याहून बाबा गमतीनं म्हणायचे, भाविक येतात आणि 1000 रुपये ठेवतात समोर दक्षिणा आणि म्हणतात पैसे काय करा, आम्हाला घरला जाऊ दे, तुम्ही आणि थांबा म्हणशील आम्हाला इथं, आम्हाला काही जमणार नाही. पैसे घेऊन एकदा जाऊ दे, मग पुढच्या संकष्टीला यायला आम्ही रिकामा. आणि 10,000 मागितलं असं तर देतो, खरं आम्हाला इथं ध्यान करा एवढं म्हणू नका. मग ह्याच्यासाठी आपल्याला संतांचीच गरज आहे, कारण काहीतरी करून ते आपल्याला तिथेपर्यंत आणतात, ओढत रडत खडत. कारण मनुष्यानाम सहस्रेषु, हजारांमध्ये कुठंतरी एखादा वैराग्यवान मिळतो, त्यातला टिकणारा वेगळाच असतो. लाखो करोडांमध्ये कुठंतरी एक तयार होतो आणि एवढ्यांमधनं तयार होऊन एखादा कोणतरी सद्गुरू होतो. बाकी सगळे सिद्ध असतात, संत असतात, बरेच योगी असतात, मुनी, तपस्वी. आणि सद्गुरू कोणतरी एखादा विरळच होतो. गुरु हा संत कुळींचा राजा. आणि अशा ह्या एवढ्या दुर्लभ असताना सुद्धा मग संत एवढ्या सामान्यातल्या सामान्य जीवांच्या सुद्धा नादाला का लागतात? मग आपण व्यवहारात विचार केला तर प्रोफेशनली काम करत असताना आपण लागत नाही नादाला कोणाच्या. आपण म्हणतो की चला आमचं कुठं फायदा आहे तेवढं करूया आणि सोडून देऊया. पण संतांनी हा विचार असा केलेला नाहीये. ज्यांना कळत नाही त्यांना पण सांगितलंय, ज्यांना कळतंय त्यांना पण सांगितलंय, ज्यांना कळतंय तिथनं त्यांना पुढे नेलंय, ज्यांना कळत नाही त्यांना हळूहळू मार्गावर आणून सोडलेलं आहे. आणि खूप प्रयत्न केला आपल्यासाठी. म्हणून जगावर सर्वात मोठे उपकार आहेत ते फक्त संतांचे, साधूंचे, संतांचे उपकार आपल्या ह्या जगावरती. आणि साधू आणि संत फक्त संन्याशीच असतील असं काही नाहीये. तो एखादा गृहस्थी असू शकतो, तरुण असू शकतो, लहान असू शकतो, मोठा, स्त्री पुरुष, काही त्याला रोगी निरोगी हा काही तिथं भेदभाव नाहीये. ज्याला त्या ज्ञानाचा पूर्ण साक्षात्कार झालेला आहे तो कोणीही संत असू शकतो. त्यामुळे आपल्याला जिथून ते ज्ञान मिळतं, जिथं बसल्यानंतर शांती वाटते, अत्यंत गहन अशा शांततेमध्ये आपलं अंतःकरण उतरतं, मन स्थिरावतं काही काळासाठी का असेना. तिथं आपण पटकन शांत बसून जावं आणि मग आपल्याला आलेल्या अनुभूतीचा, शांतीचा आपण सतत मागोवा घ्यावा की मला हे अनुभव कसा आला, एवढी शांतता माझ्यामध्ये होती हे मला इतक्या वर्षात माहितीच नव्हतं. मग हे कसं काय झालं? तर मग मी त्याचा कसा शोध घेऊ? आता चटक लागली व्यसनी माणसासाठी. एवढं शांत ही कुठली अवस्था होती नेमकी आमच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये आपल्याला खोलवर अभ्यास करत मग जाणीवपूर्वक आपल्या आडवं येणारे जे विक्षेप आहेत सारखे सारखे, त्यांचा अभ्यास करत करत त्यांना बाजूला करत करत
आपल्या आपल्या शांतीमध्येच नेहमी राहण्याचा अभ्यास करायचा आहे आणि शांत राहून मग सगळं संसार उपाध्या बघा. संसारी माणसाने जेवढं काम केलं नाही तेवढं संतांनी केलं. संसारी माणसाला जमलंच नाही जगामध्ये काम करायला. संतांनी मात्र सगळ्या विश्वात काम केलं. काय काय केलं याचं काही गणितच नाही. कशा कशा पद्धतीने ते सगळ्या विश्वामध्ये काय मोठं काम केलं त्याला म्हणजे बोलताच येत नाही आपल्याला. सगळ्या बाजूंनी विचार केला. त्यांचं सगळंच मोठं, त्यांचं कार्य मोठं, त्यांच्याकडची माणसं. आपल्या घरात किती 4 माणसं, संतांच्याकडे किती माणसं, हजारो लाखो करोडो, सगळ्या विश्वभर माणसंच माणसं. कितीतरी ज्ञानाचे शिष्य तयार, कितीतरी मुलं तयार, म्हणजे मुलंच सगळी त्यांची पोटची मुलंच असतात असं काही नाहीये, ही ज्ञानाची मुलं. आणि मग हा व्यवहार एवढा मोठा संतांच्या ठिकाणी बघा, माऊलींच्या ठिकाणी आदमापूरला लाखो करोडो लोक जेवून जातात. पत्रावळ्या उचलायला कितीतरी माणसं लागतात. म्हणजे मोठं कार्य कुणी केलं? संतांनी काय? संसारी लोकांनी संतांनी केलं. संत अडकून पडले नाहीत कशामध्ये. त्यांना सुद्धा उपाधी होती, प्रपंच होता, मुलं बाळ होती, सगळं होतं, अडकले नाही. आणि खूप मोठं काम केलं त्यांनी. त्रास झाला त्यांना, शारीरिक, सामाजिक, आर्थिक, हे त्रास त्यांच्या भोवती सुद्धा होतेच. पण त्यांनी तिकडं लक्ष दिलेलं नाहीये. ते कार्य कसं पार पाडायचं एवढा मुख्य हेतू मनात ठेवून, भगवंताचं अधिष्ठान आपल्यामध्ये ठेवून जोरदारपैकी आपलं काम करून दाखवलं, जगाला एक आदर्श घालून दिला. नाहीतर आपण परमार्थाकडे वळलोच नसतो. देव वगैरे आपल्याला कोण भेटत नाही. निर्गुण आणि निराकार आहे तो, आपल्याला कळतच नाही. कळलं म्हणणारा तो खोळाच, मूर्खच म्हटले समर्थांनी. मग तो भेटत नाही तर भेटते कोण नेमकं? साधू थोर जाणा कलियुगी. आपल्याला नेहमी साधूच भेटतात आणि तेच मार्गदर्शन करतात आणि तेच आपल्याला स्थिर करतात. कुणी करतच नाही दुसरं. बाकी कुणीच करत नाही. मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. संतांना असं का वाटावं की त्यांना आलिंगन देईन, त्यांना मिठी मारून बसवीन म्हटले आणि त्यांचे चरण सोडणारच नाही, असं संतांना वाटण्याचं कारण काय? त्यांना पण होतं की बायको होती, मुलं होती, प्रॉपर्टी भरपूर होती. संत गरीब वगैरे काही नव्हते, भरपूर श्रीमंत होते. मग त्यांना असं का वाटलं? हा पण विचार आपण करायचा आहे. आपण आपल्या जीवनाचा सुद्धा आढावा घ्यायचा आहे की मी एवढं सगळं करत असतो, एवढं खात असतो, चांगल्या चांगल्या वस्तू वापरत असतो. आता तर सगळे लोक सुखी आहेत. कमी जास्त पैसा असेल हा भाग वेगळा आहे. पण खाणं, पिणं, लेणं, नेसणं, गाड्या फिरवणं, मोबाईल वापरणं, गाद्यांवर झोपणं, ह्या सगळ्या सुखसोयी 99.99% लोकांना उपलब्ध आहेत आता. मग आपलं मन अस्वस्थ आणि बेचैन काय काय शोधाले नेमकं ते? ह्याच्यावर फक्त संतच आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण अनुत्तरित राहतो नेहमी. आपल्याकडे प्रश्न खूप असतात, उत्तर एक पण मिळत नाही. मिळालंच तरी ते टिकत नाही, त्याच्या पुढचा प्रश्न लगेच तयार होतो. म्हणून नेहमी आपण संतांच्या ठिकाणी असावं. संत द्वारी कुत्रा घालो, भुंकत भुंकत द्वारा. आणि पुढचं आता सांगत नाही. एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोध, कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. साखळी म्हणजेच बंधन. आपण मी देहच आहे, मी अमुकच आहे, उपाधींमध्ये आपण अडकलो. मी जर माळी सरांना विचारलं की माळी सर नेमके कोण आहेत, तर आम्ही त्यांचा चष्मा सांगणार, शर्ट सांगणार, पॅन्ट सांगणार, मोबाईल, ते शूटिंग करतात, अथर्वचे पप्पा एवढे बसतेवढ्यात त्यांची जमीन आहे, हेच सांगत बसणार. पण ते माळी सर कोण? त्यातले कोणच नाही, आपल्याला कळतच नाही काय नेमकं त्यांची ओळख देणार आहे आपण. तर तो निराकार तो बाबा गमतीने एक आपल्याला उदाहरण द्यायचे, सगळ्यांना बोलता बोलता सहज बोलणे हित उपदेश. की एक माणूस मेला आणि सगळे रडायला लागले त्याच्या भोवती, जोर जोरात जोर जोरात, मेला म्हणून. आता तो माणूस तर समोरच आहे, हात पाय तिथंच आहेत, डोळे नाक कान तिथंच आहेत, सगळं तिथंच आहे. आणि सगळे घरातले दारातले मित्र नाते ओरडून ओरडून रडायले, मेला. मग कोण मेलं त्यातलं विचारलं तर त्याच्यामध्ये आता आत्मतत्व राहिलंच नाही, राम राहिलाच नाही. मग इतके दिवस तुम्ही कुणाशी बोलत होता? बाबा म्हणाले, तो जिवंत होता तेव्हा तुम्ही त्या माणसाच्या शरीराशी बोलत होता का आत्म्याशी बोलत होता? आत्माच आत्म्याशी बोलत होता ना. फक्त उपाधीमुळे आपण म्हणत होतो ह्याच्यात तोंडाशी, आपण ह्या शरीराशीच बोलायला. असं सहज उदाहरण देऊन ते आपल्याला पटवून द्यायचे.
इतके दिवस मेल्यावर ओरडायला लागलाय, मग जिवंत असताना कोण कोणाशी बोलत होतं नेमकं? चैतन्याशी शरीराच्या माध्यमातून संवाद साधत होतं. त्यालाच म्हणायचं जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग तो शत्रू असला तरी, शत्रू सुद्धा माझा शत्रू. कुणाचा शत्रू? राम म्हणाला रावण कुणाचा शत्रू आहे? माझा. आता देवाचा शत्रू म्हटल्यावर तो पण देवच की, नाहीतर लायकी आहे का मग देवाची भांडण करायची? तर आपण हा विचार करत असताना सगळ्या बाजूंनी विचार करत करत आपला फायनल विचार इथेच येतो की हे सगळं ज्ञान आपल्याला तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा आपण एखाद्या संतांच्या ठिकाणी नेहमी सेवा देतो, कसलीही असेल. आणि सेवेला जास्त महत्त्व आहे, साधनेपेक्षा सुद्धा जास्त. साधना आपल्याला काही काळ स्थिर करते, सेवा आपल्याला नेहमी स्थिर. आणि सेवा अधिकार देते बरं का. आई वडील सुद्धा जो सेवा करतोय त्यालाच प्रॉपर्टी देतात, नाहीतर ह्याला घरातनं हाकला म्हणतात, हा चांगला नाही पोरगा आमचा, ह्याच्या नावावर काय पोलिसात सुद्धा तक्रार देतात, हे पोरगं चांगलं नाही, आम्हाला धोका याच्यापासून. पण जो सेवा करतो त्याच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी होती, ती पण मनोभावे. मनात काय ठेवून असला तरी आई वडील देत नाहीत, चॅप्टर आहे म्हणतात, हे पोरगं आमचं नाही. आई वडील एवढं ओळखतात, संत सुद्धा हुशार असतात, मग ते बरोबर सगळ्या पद्धतीने जात राहतात. मग आपण काय करायचं? अगर्वता करावे दास्य सगळं. कोणत्याही प्रकारची वेगवेगळी भावना न ठेवता पूर्ण समर्पण भावना. हाक मारली की पळत जावं. काय होतंय ते होऊ दे, काय संसार बिघडत नाही. मी नेहमी तुम्हाला हे सांगत असतो की भिवू नका, कुठं संसार जात नाही. आत्ता 2 तास साधना केली म्हणून काय संसार बुडत नाही, कुठं काही होत नाही. तो तिथंच असतोय तसाच, आपणच जाऊन त्याला हलवतोय, जागं करतोय. ते काय माईक हलत नाही, पेटी हलत नाही, आसन हलत नाही, इमारती हलत नाही, तांब्या हलत नाही, वाटे हलत नाही, टीव्ही हलत नाही, रिमोट हलत नाही. हलवते कोण? आपणच की जाऊन सगळं दंगा करतोय तिथं. मग गप बसणं गरजेचं कोणाला आहे? संसाराला का आपल्याला? आपल्यालाच. आणि हे संत शिकवतात. जगात एकमेव सद्गुरूच असेल. आई वडील म्हणतात काहीतरी कामधंदा कर, पैसे मिळव, तुझ्या पायावर उभा राहा. संत म्हणतात काय करू नको, जरा गप्प बस. एकच संतच फक्त म्हणतात काय नको करूस, तू उपकार कर, कर गप्प बस. हलू नकोस, डोलू नकोस, कुठं पळू नकोस, उड्या मारू नकोस, जरा गप्प बसायला शिक. म्हणजे मग मी काय सांगतोय ते तुला कळेल. नाहीतर आपल्याला सगळ्यांनी शिकवलेलं असते, जरा हे मिळव. माऊली म्हणते जो भरपूर पैसे मिळवते त्याला आई वडील चांगलं म्हणतात, हे या जगाची उलटी रीत आहे. माऊलीने ज्ञानेश्वरीत ओवी दिली, ओवी मला आठवत नाहीये, पण त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं की जो भरपूर पैसा मिळवतोय, भरपूर कामधंदा करतोय, त्याचं उदाहरण दुसऱ्या पोरांना देतात आई वडील, ते बघ कसं करायला लागला. पण एखादा जर खूप संन्यस्त वृत्तीने जगत असेल, नचिकेतासारखं, त्याला मात्र वडील काय म्हणतात, हे काय बिनकामाचं, नुसतं डोळे झाकून बसते, ह्याला काय मिळते कुणास ठाऊक याच्यात. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलाय त्याच्यावरती, एक तटस्थ मानसे एक सहजचे आळस, दोन्ही दिसती सारखे वर्म जाणे तो अरे. खूप छान आहे अभंग. कारण संतांची आणि अज्ञानी माणसाची बाहेरून दिसणारी दशा सेम असते, साधक तेवढाच ओळखू येतो. साधक आपल्या साधनेमध्ये मग्न असतो, सतत मनाला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, सतत जागरूक राहून कष्ट घेत असतो. मानसिक कष्ट घेतल्यामुळे तो थकत पण असतो, कधी कधी त्याला खूप थकवा सुद्धा येतो. पण संत आणि अज्ञानी माणूस दिसायला बाहेरनं दोघे सारखेच दिसतात, पण दोघांच्या अंतर्ज्ञानामध्ये फरक असतो. आणि हा फरक ओळखण्यासाठी आपल्याला संतांच्या जवळच राहावं लागेल. ते कसं म्हणतील तसं. पूर्वीचे लोक म्हणायचे बघा, गुरूंनी सांगितले की विहिरीत उडी मारतात, मारायची. आपण किती विचार करणार, आता विहिरीत उडी मारल्यावर माझा संसार कसं चालणार. तर मरत नाही आपण, आपले श्वास संपल्याशिवाय आपल्याला मरण येत नाही. म्हणून एकनाथ बाबा म्हणतात की प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, त्याची फार रखरख करण्याची गरज नाही. मी समजा आता माझंच उदाहरण घ्या, मी संन्यासी राहिलो बाबांच्या आज्ञेनं, स्वतःच्या मनाच्या आगाऊपणामुळे नव्हे. आपल्याला गुरूंनी सांगावं की तू हे कर योग, तुझ्या हातनं होईल, तर आगाऊपणा करावा तो, नाहीतर उगीच मलाच लई शहाणपणा कळतोय म्हणून करू नाहीये. त्याच्यासाठी संतांच्या जवळ जायचं आपण. आणि मग जे माझ्या प्रारब्धामध्ये जेवण होतं ते मला इथं पण मिळालंच की. इथं काय गुलाबजाम मिळत नाही, बासुंदी श्रीखंड मिळत नाही, आणि काय काय पदार्थ किती लोक घेऊन येतात खायला. मग प्रारब्धामध्ये जे अन्न तुम्हाला मिळणार आहे, आणि जरी सगळं आलं तरी खाणार केवढं आहे आपण, जे प्रारब्धामध्ये आहे तेवढंच.
पंचपक्वान्न असले तरी त्या दिवशी आपल्याला जेवायला मिळणार नाही. जर प्रारब्धात नसेल तर तेवढेच कपडे मिळणार, तेवढीच वस्त्र मिळणार, तेवढ्या सुविधा मिळणार जेवढ्या आपल्या पुण्यकर्मांमध्ये लिहिलेल्या आहेत. मग त्याची जास्त टेन्शन घेऊन माझं हे परिस्थिती सुधारू द्या. आमच्याकडे बरेच जण प्रश्न घेऊन येत असतात. किती मेहनत घेतली तरी यश येत नाही, ते असं व्हायलाच पाहिजे, तसं होतच नाही. मग ते बदलायला जाण्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही. आपण विचार कशाचा करायचा? मनुष्य देहाच्या माध्यमातून फक्त मी मुक्त कसा आहे ह्याचाच आपल्याला विचार करायचा आहे. संत तर म्हणतात तुम्ही मुक्त आहे, मला तर काय वाटत नाही मी मुक्त आहे असं. मग त्यांनी म्हणतात ते खरं पण आहे. आता माऊली तर खोटं बोलणार नाही आपल्याशी, सगळे खोटं बोलतील खरं. मग त्यांनी खरं बोलत असतील तर आपल्याला झालेलं ज्ञान काहीतरी चुकीचं आहे. मग आपल्याला अभ्यास करायचा आणि ह्याच्यासाठी खरं तर आपलं डोकं खर्च करायचं. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी मेंदू वापरायचा नाही. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, कणकेत जेवढं मीठ घालतोय तेवढंच डोकं संसारात घालायचं, तेवढ्यावर होतोय संसार म्हणायचे. 4 आणे डोकं वापरलं तरी कोट्यावधीचा मालक होते माणूस. आमच्याकडे गृहस्थ आहेत, काहीही डोकं वापरत नाही तरी कोट्याधीश आहेत. लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तरी पण कोट्याधीश आहेत. म्हणजे हे प्रारब्ध आहे. म्हणून त्याच्यासाठी रखरख, त्याचं टेन्शन, ते काय होईल, कसं होईल, घराचं बरं का आपल्या, ह्याचा विचार करण्यापेक्षा माझ्या गुरूंचं कसं होईल, माझ्या गुरूंचं कार्य कसं होईल, मी त्यांच्यासाठी काय काय करू शकते, असा पहिला विचार करायचा. ह्याला काय म्हणायचं? रजोगुणाला सत्वगुणाकडे वळवणं. म्हणजे घरात बैलांची सेवा करत असेल, बायकोची सेवा करत असेल, योगानंद म्हणाले, तर माझ्या गुरूंना काय आवडतंय ते मी करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या गुरूंना कशाची आवड आहे ते मी जास्त मेहनत घेऊन करेन. तिथं मला जास्त त्रास होऊ दे ते मी करेन. असा जर विचार करायला तर आपला रजोगुण बदलायला सुरू होतो. तमोगुण आधीच सुटतो. रजोगुणामधला स्वार्थ नष्ट होऊन रजोगुणाचं परिवर्तन कशात होतंय? सत्वगुणामध्ये. म्हणून आपल्याला सेवेची आवश्यकता आहे. सेवा केलीच पाहिजे आणि खूप मन लावून केली पाहिजे. कुणाचं काय हो, आपण आता सगळेच अध्यात्मात वेगवेगळे प्रसंग अनुभवतो. गुरुबंधूंच्यातला कधी कधी ईर्ष्या, द्वेष, मत्सराला आपल्याला सामोरं जावं लागतं. पटकन तिथं आपल्या मनातून काढून टाकायचं. बाहेरून काय होतंय ते होऊ दे, मनातून त्यातनं मोकळं होऊन पटकन पुढच्या मार्गाला लागायचं. तर आपण मुक्तीकडे हळूहळू वाटचाल करतो आणि आपल्याला खरोखर ज्ञानाची प्राप्ती होते. मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. आपल्याला आत्मबोध प्राप्त व्हायला चालू होते. म्हणजे सगळ्या ठिकाणी आत्माच कसा आहे हे ज्ञानानं समजायला चालू होते. डोळ्यांना आत्मा दिसत नाही बरं का, ते ज्ञान जागं होते आणि आपली दृष्टी बदलते. आणि प्रत्येक ठिकाणी तेच तत्व कसं आहे, आपल्याला हे तत्व काही वेळेला काही लेखकांच्या ठिकाणी दिसतं, कवींच्या ठिकाणी, संशोधकांच्या ठिकाणी आपल्याला थोडासा त्याचा पुसटसा अंश दिसतो. संतांच्या ठिकाणी तो पूर्ण आविर्भाव दिसतो आपल्याला. आणि म्हणून आपल्याला संतांच्या ठिकाणी नेहमी कसं जमेल तसं पहिला चुकत का असेना पण सेवा करायला शिकायचं. चुकू दे. आणि सेवा करत असताना खूप कठीण आहे. सेवा आपण एकटे करत असलो तरी 10 जण आपल्याला सांगणारे असतात, शिकवणारे असतात, बोलणारे असतात, आपल्या मनाला सारखं क्लेश देणारे असतात. त्या सगळ्यामधनं आपल्याला सेवा करायची मानसिक तयारी करावी लागते. जे घरामध्ये एक सासू असली तरी इथं किती असतात? 10, 20, 100. तर तेवढ्या सगळ्या सासवांमधनं आपल्याला टिकून त्या सेवेमध्ये उतरायचं असतं. आणि त्यात एकदा उतरलं की मग त्याच्यासारखा श्रेष्ठ कुणीच नाही. समर्थाची या सेवका वक्र आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीला वर्णिती वेदतिनी मुपेक्षितदा रामदासाभिमान. आणि त्यावेळी ते तत्व त्याच्या अवतीभोवती अत्यंत जागरूकतेनं कार्यरत होता. आपोआप हे नैसर्गिक आहे, ह्याच्यामागं विज्ञान आहे. आत्मा हे सुद्धा एक विज्ञान आहे. ते तत्व आपोआप जागरूक होतं आपल्या अशा भावनांनी. म्हणून इथं श्रद्धा, सद्गुरूंच्या वरची प्रचंड श्रद्धा आपल्याला उपयोगी पडते. श्रद्धावान लभते. प्रचंड श्रद्धा आपल्याला संतांच्या ठिकाणी. इथं समर्थ तर इथंपर्यंत सांगतात, मी नेहमी उदाहरण तुम्हाला सांगत असतो, की आपला गुरु दगड असतो ते, ज्या गुरुला काहीही कळत नाही पण त्याला गुरु मानलाय, तर त्याच्या ठिकाणी एवढी पराकोटीची श्रद्धा असावी की आपण ज्ञानी झालं पाहिजे. आणि जर गुरु महायोगी आहे, शिष्य लक्षणांमध्ये सांगितलं, आणि त्याच्या ठिकाणी श्रद्धाच नाही आहे त्या शिष्यांची, तर त्या शिष्यानं कधीही ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून सांगितले समज. ह्याचा अर्थ काय? आपल्या मनाची स्थिरता, एकाग्रता ही आपल्यालाच एक
संतांच्या ठिकाणी करायचे, जाणीवपूर्वक करायचे, ठरवून करायचे आणि ते सोडणार नाही. जसं अर्जुनाला विचारलं, डोळा दिसतोय का रे पक्षाचा? तो म्हणाला, डोळाच तेवढा दिसतोय, बाकीचं काय दिसत नाही. तोच ज्ञानी झाला, बाकी कोण ज्ञानी झाले नाहीत. कारण मगाशी म्हटलं तसं निव्वळ ब्रह्मज्ञान होणं ही एवढी आपली अपेक्षा नाही आहे. ब्रह्मज्ञानाचं सुद्धा ओझं आपल्याला हळूहळू डोक्यावरनं कमी करायचं आहे आणि हळूच त्याच्यामध्ये एकरस होऊन आपणच त्याच्यामध्ये मिसळून जायचं आणि आपण साधेपणाने, नम्रपणाने, छान निवांत, अगदी सर्वसामान्य माणसांप्रमाणे आपल्याला हळूहळू ज्ञान पचवून म्हणूया आपण त्याला. ज्ञान पचणं कठीण आहे, कारण विशेष न लगे अज्ञानापाठी, ज्ञानी यांच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचली. म्हणून आपण साधना करत असताना हे सुद्धा लक्षात ठेवायचं की साधना करत असताना विविध अनुभव येतात, आपल्यालाही आलेले आहेत. विविध सिद्धींची प्राप्ती व्हायला चालू होते, विविध दर्शनं सुरू होतात, विविध अनुभूती येतात आणि त्यामध्ये साधक गोंधळून जातो, हरवून जातो त्याच विचारांमध्ये. मग इतर सामान्य लोकांना बघून हा छाती काढून चालतो की बघा, मला हा अनुभव आला, ह्याला अजून आलेलाच नाही. अशी एक स्थिती बघायला मिळते आपल्याला साधना करणाऱ्यांच्यामध्ये. तर त्यातनं सुद्धा आपल्याला सावध राहायचं आहे, कारण साधना एक अशी गोष्ट आहे, सापशिडीसारखी आहे. अचानक कधी वर जाईल सांगता येत नाही आणि अचानक कधी खाली येईल सांगता येत नाही. एखादा साधक खूप शांतपणे साधना करत असेल तर अचानक त्याची समाधी लागेल आणि एखादा खूप वर्ष करून खूप अनुभव घेतला असला तरी त्यात तो स्थिर होणार नाही. म्हणून हे अलौकिक आणि अनिश्चित आहे. भगवंताला आपलं प्रेम खूप आवडतं, आपल्या हृदयाची पवित्रता खूप आवडते इन द सेन्स त्याच्याशी मॅचिंग व्हायला बरं पडते. आपण मॅचिंग करतोय की कपड्यांचं, तसं ते भगवंताची ऊर्जा आणि आपली ऊर्जा ही मॅचिंग झाली तरच ती एकरूप होते, नाहीतर मिसळत नाही ते एकमेकात. म्हणून आपल्याला हे सगळे नियम, शिस्त वगैरे वगैरे पाळायचं आहे. ते एवढ्याकरता पाळायचं की ते मॅचिंग नीट झालं पाहिजे आणि त्या दोन्ही, ते ऐकणारे, तो सांगणारा एकाच स्तरावर असतात, तसे भगवंत आणि भक्त एकाच स्तरावर असला तर ते दोघं एकरूप होणार. जर एक इकडं एक तिकडं असला तर ते एकरूप कसे होणार? म्हणून आपल्याला हे सगळं करायचं. हे खूप सोपं आहे, सहज आहे, आपल्याला सगळ्यांना करता येण्यासारखं आहे. फक्त आपण संतांच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे धोका होत नाही कुठं. मगाशी सांगितलं तसं ज्याला माहिती आहे त्याच्याबरोबर गाडीतनं प्रवास केला तर आपण हसत खिदळत चेष्टा मस्करी करत खात पीत मज्जा करत जात असतो. का तर आपल्याला विचार नाही ना की आता कुठं पोचायचं आहे, काय करायचं आहे. ते बरोबर तो नेणारा नेतोय, फक्त त्याच्याबरोबर राहायचं, एवढं करायचं आपण. आणि अशा पद्धतीने आपण करत गेलो की त्या संतांचा संपूर्ण अनुभव आपल्याला प्राप्त होतो. संत कळाला की देव कळाला म्हणायचं, नाहीतर नुसता मला देव कळाला आहे म्हटलं की काहीच कळत नाही. कारण देव कसा कळणार आपल्याला? तो निर्गुण आणि आम्ही सगुण. आपल्याला संतांचं मनोगत कळायला पाहिजे. संतांचं मनोगत कळालं की देवाचं मनोगत कळालं म्हणून समजायचं आपण सगळ्यांनी. आणि अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी जाण्याचा प्रयत्न करूया. आज अंगारकी चतुर्थी आहे, 1.5 वर्षांना आली आहे. तुम्हाला सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुढच्या वेळची जी चतुर्थी येणार आहे ती गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करणार आहे. दिवसभर या ठिकाणी कार्यक्रम, सत्संग, कीर्तन, प्रवचन, भजन असणार आहे. त्याचं सगळं जे वेळापत्रक आहे ते आपल्याला ह्या महिन्यामध्ये कळेल, पोच केलं जाईल सगळ्यांच्यापर्यंत. सगळ्यांनी त्याचाही लाभ घ्यायचा आहे आणि वेळेवर उपस्थित राहायचं आहे, कारण आपले वक्ते वेळेवर येतात आणि आपण खूप वेळाने येतो. तसं करायचं नाही. थोडं सत्संगासाठी वेळ काढायचा. सत्संगाचं महात्म्य काय आता मी सांगत बसणार नाही, मी नेहमी सांगत असतो सगळ्यांना की सत्संग हाच आपल्या जीवनातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी वेळ काढायचाच. आपण वास्तुशांतीला वेळ काढतो, लग्नाचा मुहूर्त चुकवत नाही. कोण मेलं तरी आवडत नसला तरी उगाच मैताला जातं का मेल्यावर हे ठेवायचं नाही. मग सत्संगामध्ये तर खूप महत्त्वाचं आहे. 100 कामं सोडून जेवावं म्हटलंय, 1000 कामं सोडून काय करावं? ध्यान करावं भगवंताचं, आणि सगळं सोडून देऊन सत्संग करावा. काही बुडत नाही कुठं, तिथल्या तिथं असते सगळं. आपण उठल्यावर तिथंच असते सगळं, कुठं काय गेलेलं नसते. काय घाबरायची गरज नाही. इतके वर्ष संघच आहे की आता 22 वर्ष सत्संग करताय, कुठं काय गेले? मग आता एका दिवसात कुठं जाणार आहे? मग एवढं घाबरायचं कशाला? ते एवढं भीती काढून टाकायचं आणि निवांत बसायचं, वेळेवर सत्संगाला यायचं. आणखीन जरा लवकर येऊन आपले गुरु कसे काम करायचे बाबा आठवायचं.
त्यांनीच किती काम करायचं म्हणून आपण जरा त्यातलं एक सेवा उचलायचा आपल्या कल्याणाकरता. की त्या सेवेची अनुभूती आली नाही तर आपल्याला काहीच कळणार नाही. एक श्रीमंत मुलगा बापाचा मुलगा असला तर त्याला काय सुख देखील नसते कुणाचं, खाणे फिरणे एवढंच माहीत असते त्याला. आपल्याला त्याच्यात चटका लागला पाहिजे जीवाला आणि आपल्याला वाटलं पाहिजे की आता काय करत असतील, आपण आधी जाऊन तिथं काय करावं का, तिथं आपण काय सेवा द्यावी का, आपल्याला सेवा देण्यासाठी काय तिथं हुडकून घ्यावी. हनुमानाला काय सेवा राहिली नाही तर त्यानं शेवट काय सेवा घेतली, अयोध्येत गेले ना. मग हनुमानाची गरज नव्हती कारण तिथं शेकडो दास आणि शेकडो दासी, काय सेवा करायची रामाची. आता सीतामायानी सेवेला हजर, लक्ष्मण सेवेला हजर. आता काय वनवास नव्हता, निवांत होते. हनुमानाला कर्मे ना, आता मी काय करायचं म्हणाले, सगळे सेवे करायला सेवेकरी येत आहे. मग काय आता सेवा मी घेऊ. प्रभू म्हणाले काय करायचं आता, माझ्याकडे काही सेवाच नाही तुला द्यायला. हनुमान म्हटले हाय, ह्याला म्हणायचं हुशार साधक. तू जांभई दिलास की मी असं करणार म्हणायचं, ते तू करू नकोस, ती पण तस्ती घेऊ नकोस, तुझ्या तोंडासमोर मी असं करणार. आता पंचायत झाली कारण जिथं राम जाईल तिथं हे बरोबरच. कारण कधी जांभई येईल आणि कधी चुटकी वाजवायला लागेल काही सांगता येत नाही ना. असा हुशार साधक पाहिजे, सेवा घ्यायला पाहिजे, कशीही असू दे कुठली. इथंपर्यंत सांगितलं आपल्या शास्त्राने की जर संतांची सेवा करताना कुठल्याही थराला जाऊन सेवा करायला लागत असेल तर ती करण्याची आपली तयारी पाहिजे. चांगलं म्हणू नये, वाईट म्हणू नये, शुभ म्हणू नये, अशुभ म्हणू नये, आपण ती सेवा करायला तत्पर असलं पाहिजे. सेवेतूनच ज्ञानाची प्राप्ती होते. हा माझा सुद्धा अनुभव आहे. कारण आम्ही 12-12 तास ध्यान केलं, अखंड 6-6 महिने उपवास धरले, योग केला, सगळं केलं. त्यातून जे समाधान पूर्णत्वाला गेलं नाही ते सेवेतनं गेलं. त्याच्यातून समाधान मिळालं नाही असं नाही, समाधी जरी लागली तरी सुद्धा ती स्थिरावत नाही आपल्यामध्ये कधीपर्यंत. सेवा जोपर्यंत कळत नाही आपल्याला तोपर्यंत आपल्या अंतःकरणातला विक्षेप दोष जातच नाही, काय पण करू दे आपण. म्हणून आपल्याला ते केलं पाहिजे, सहज आपण केलं पाहिजे. गुरूंची सेवा काय पडेल ती करावी. येत नाही म्हणू नये, आम्ही ते कधी केलं नाही, आम्हाला येत नाही असे म्हणणारे खूप साधक मिळतात. तर प्रयत्न करावा, आपल्यासोबत येणाऱ्या माणसाला घ्यावं आणि करावं, कारण ह्यानीच आपल्या जीवनाचं कल्याण होणार. इथंच करावं असं नाही, जिथं काय गावात कार्यक्रम असेल, एखादा सप्ताह असेल, आपल्याला जे जमतंय ते तरी तिथं जाऊन पटकन करावं. काहीच करायचं नाही आपल्याला तर न भांडता गप्प श्रवणाची तरी सेवा करावी. काय करायचं नाही ना, शांत राहण्याची कृपा आपण सगळ्या जगावर करू शकतो. शांत राहणं हे सुद्धा लय मोठी सेवा आहे की कुणालाही डिवचायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही. आणि हे जरी सेवा केली तरी हे सुद्धा भगवंताला कमीत कमी ती प्रिय आहेच. म्हणजे शाळेत जाणारा विद्यार्थी सगळ्या शिक्षकांना आवडतेच, अभ्यास करू दे नाहीतर नाही करू दे. नुसत्या कशावर पास होतोय तो, हजेरीवर. बाबा चेष्टेनं म्हणायचे, वर्गामध्ये विद्यार्थी असला आणि ते सुपरवायझर पेपर तपासायला येतात की एक्झामिनर्स, आणि मग त्यांना काय आवडतं तर एखाद्यानं लय थापा मारलेली उत्तर असली तर लय चिडतात एक्झामिनर, हे 0 मार्क देतात. पण जर एखाद्यानं स्वच्छ पेपर कोरा करकरीत ठेवला असता त्याला 2 मार्क मिळतात. का तर कमीत कमी त्यानं गबाळा तरी काय केला नाही, येत नव्हतं तर. तसं आपल्याला काहीच जमलं नाही तरी गप्प बसण्याची तरी आपण कृपा करू शकतो. शांत राहिलं तरी ज्ञान प्राप्त होतं. हळूहळू होतं खरं होतं, एवढं मात्र खरं आहे. म्हणून आपण शांततेची तरी कृपा आपण करावी. शांतता, ध्यान जमेल तशी, जमेल तेवढी आपल्याकडून पूर्ण देऊन. खरं असं करायचं नाही, जमेल तेवढी म्हटल्यावर कुठं जरा म्हटल्यात महाराज करायचे, केल्यासारखं करायचं आणि सोडून द्यायचं नाही. एखाद्याला 5 किलो उचलतंय त्यानं 5 किलो उचलायचंच. ज्याला 100 किलो उचलतंय त्यानं पूर्ण आपल्या क्षमतेने 100 किलो उचलायचंच. आपल्याला शरीराला जोपर्यंत पूर्ण कंटाळा येत नाही तोपर्यंत ती सेवा द्यायची. आणि दैवगतीनं जर काय नसलीच तर निवांत आनंदात राहायचं, ती पण एक सेवाच आहे. असा आपण राहण्याचा प्रयत्न करू. आज खूप सुंदर विषय मार्गदर्शकांनी निवडला, त्यांचे खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद. आणि ही प्रवचनाची जी सेवा आहे ती आपण सद्गुरूंच्या चरणी समर्पित करत आहोत. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया.